तर कशात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजचा ब्लॉग हा स्पेशल होणार आहे कारण की आमचे परम मित्र ऋतिक कांबळे यांची आज ड्रायव्हिंग टेस्ट आहे आणि आता मी निघालो आहे त्याला घेऊन ड्रायव्हिंगला. तर मुंबईतला MH01 ताडदेव तो RTO आहे आणि सिद्धांत पण येतोय. तो आम्हाला आमच्या ड्रायव्हिंग लायसन्सपेक्षा त्याची एक्साइटमेंट आहे काय कशी टेस्ट जाते ती. तर आता निघालोय. तर चला बघूया काय कशी होते टेस्ट. एक तर गेले 2 महिने याची वाट बघत होतो आम्ही. आणि डिस्प्ले टाकून झाल्यावरती हा पहिलाच व्लॉग आहे. तर याच्या अगोदर पण टाकला म्हणजे बनवला होता तर सिद्धांतच्या फोनमध्ये होता डिस्प्ले बनवतानाचा. पण त्याच्यामध्ये मी बघितलं तर लिपसिंग आणि आवाज आहे तो मागे पुढे होतो म्हणून मी टाकला नाही तो व्हिडिओ. पण कदाचित टाकीन पण याच्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघाल आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघाल. तर डिस्प्ले टाकल्यानंतर काहीतरी क्लिअरिटी आणि पण जरा चेंज झाल्यासारखे वाटते मला. कॅमेराने पण पसून दिला नाही आहे. तर बघू जाऊ आता. आणि त्यात ऋतिकचा पण डिस्प्ले गेला आहे आता. तर आता निघू. तर आता आलोय सिद्धांतच्या इथं आणि ऋतिक आज ड्रायव्हिंग टेस्ट आहे. कसं वाटतंय? गेले दोन महिने झाले ना. गेले 2 महिन्यापासून ज्या दिवसाची वाट बघत होतो आम्ही. शोभा हॉटेल खाली तर ते सोड रे पण आमच्या मागं बसायचं. आता आम्ही तुझ्या मागं बसू शकतो हक्कानं. अरे बहुत सी लड़कियां याद है कब आएगा मेरा ऋतिक मुझे गाड़ी से घुमाएगा. अभी आऊंगा. काल मामा R15 देऊन गेलो माहितीये का. हे पण युनिकॉर्न पण R15 मध्ये आता. वाह कसम R15 पण 2 महिन्यासाठी. किती 2 आजच्या गावात. अरे यार अरे तिकडे शोभा हॉटेल वाट बघता आणि तू अजून मेंदूवाड्यावरती अडकलेला आहे. कसा होणार तुझं खरं. करतो सगळ्यांना बोलतो की अरे मग ऑलरेडी चालवतात तिथं. कसं वाटत एक छोटे बाईट दे ना. बाईट एक छोटी बाईट दे इधर. तर झाली फायनली एक्झाम. काय कशी दिली त्याचं त्याला माहिती. जे 8 असतो तिथं म्हणजे जो 2 व्हीलरसाठी तर त्याच्यामधून त्यांना चालवलेलंच नाही. आणि 4 व्हीलर होती ती बाई पूर्ण एकदम पहिल्यांदा चालवत एकदम. ते काका पण फुल पता घेतात त्याची. मी आणि तिथं फुल हसून हसून येडे झालो होतो. त्यामुळे आत्ता आलोय त्याचा डिस्प्ले लावायला ऋतिकचाच. तर मी लावलं तिथंच जुबेर मोबाईल शॉप रोड स्टेशन म्हणजे ग्रँड रोड ईस्टला बाहेर पडलात की तिथं जवळच आहे जुबेर आहे म्हणून. आता आलोय जेवगाव मधील चायना बॉय. हम लोग को गिरवी रखे गए. चल त्याला बघून जरा किडनीमध्ये हात टाक. फोन पण नव्हता तिथून जायचं बसनी आपल्याला इथं ठेवलं नाही. तब्बल 2 महिन्यानंतर याची जी डेट आलेली आहे ड्रायव्हिंग लायसन्सची. गेला ड्रायव्हिंग लायसन्स दिलं काय दिलं त्याला माहिती. तिथून चालवायचं होतं तिथून काय चालवलं नाही काय नाही. तिथून गेलो मग त्याचा फोन रिपेअर करायला ग्रँड रोड ईस्टला स्टेशनच्या बाहेरच आहे. ते पप्पांच्या ओळखीचं दुकान आहे तिथं घेऊन गेलो कारण की माझ्या पण डिस्प्लेचं काम तिथंच झालं. आणि जेन्युइन आहे चांगला माणूस आहे तो. आणि त्याचं पण डिस्प्लेचं काम झालं. मला वाटलं डिस्प्ले चेंज करायला लागतो की काय पण नाही. झालं स्वस्तात मस्त काम.
मग तिथून गेलो नायगाव चायना बॉयमध्ये. पहिल्यांदा त्यांना खायचा होता रील आणि बघितलेलं होतं, मला माहिती होतं कारण की मला सौरभ घेऊन गेला होता. आणि आत्ता फायनली आलो घरी. एक चांगलं अफोर्डेबल होतं हॉटेल, रेट पण असं आवडवं नव्हतं काय. 250 रुपयाच्या वरती कायच नाही तिथं. 250 लास्ट, नॉनव्हेज व्हेज. तर आजचा व्लॉग इथं संपला आणि आता बघूया तुला लायसन कधी येतं. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये.